हे खरंच तुम्ही बनवलं? हा 2 वर्ष काम केलंय मी याच्यावर. सुपर्ब सर, सुपर्ब. लिसन, आय एम सॉरी, पण मला असं वाटतंय की तुम्ही हे गॅजेट नका विकत घेऊ. ॲक्च्युली या गॅजेटची प्राइस त्यांनी 3 कोटी कोट केली आहे. म्हणजे मला असं वाटतं की मिनिमम 5 कोटी असायला पाहिजे आणि मार्केटमध्ये येईस तर 7 कोटीच्या आसपास असू शकते. सो आय थिंक सो तुम्ही मार्केटमधूनच घ्या. काय झालं सर? अरे असले 56 गॅजेट्स कमी किमतीत मार्केटमध्ये मिळतील. सर, आय अप्रिशिएट युअर ह्युमर. मला असं वाटतं तुमची परख खरंच खूप चांगली आहे. या क्वालिटीचं प्रोडक्ट मार्केटमध्ये खरंच अजूनही आलेलं नाही आहे. मला असं खरंच वाटतं की तुम्ही हे प्रोडक्ट आत्ता नका घेऊ. ओ व्हॉट इज दिस? हा डिलिव्हरी बॉय आहे. अरे ही डिलिव्हरी नाही आहे, बिझनेस डील आहे. व्हाय इज इंटरफिअरिंग? अरे 3 कोटीचा माल ऑलरेडी 5 कोटीवर नेलास तू. सर, पुढच्या 3 मिनिटात जर यांनी डिसिजन नाही घेतला तर मला खरंच असं वाटतंय की तुम्ही हे प्रोडक्ट त्यांना नका विकू. युअर टाइम स्टार्ट्स नाव. हू इज ही? 2.5 मिनिटं उरलेत. अरे एवढं काय स्पेशल आहे या प्रॉडक्टमध्ये? आणि अशी अशी बिझनेस डील होते? 2 मिनिटं. आम्हाला नको आहे प्रॉडक्ट. वी आर लिव्हिंग. 1.5 मिनिटं. तू मला चॅलेंज देतोयस? म्हणजे हे गॅजेट मी इथून घेतलं नाही तर मला बाजारात मिळणार नाही असं म्हणतोयस? 30 सेकंड्स सर. अरे या प्रॉडक्टला काय सोनं लागलंय का? अरे असे प्रॉडक्ट बाजारामध्ये हजारो मिळतील. लास्ट 5 सेकंड्स. And 4, 3. Done. The deal is done. हे गॅजेट मी 5 कोटीला विकत घेतोय. अरे सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. सर, मी तुमचं डील डन केलंय, पण तुम्ही मला आयडेंटिटी प्रूफ दाखवलं नाही. हे घे. येस सर. सर, तुमचं कुरिअर बाहेर रिसेप्शनवर ठेवलंय. ओके, थँक्यू सो मच. एक्सक्यूज मी. हे बघ. येस सर. अरे माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक चांगलं डील आहे. म्हणजे तू माझ्या कंपनीत माझा असिस्टंट म्हणून काम करशील. म्हणजे तुला डिलिव्हरी वगैरेची कामं करायची गरजच पडणार नाही. सर, खरंच? ऑफकोर्स. ओके. सॉरी सर, ॲक्च्युली मला हे सगळे कुरिअर आजच द्यायचे आहेत. मी उद्या जॉईन होऊ शकतो. ओके, नो प्रॉब्लेम. बट कम. थँक्यू सर. वेलकम. इतकं टॅलेंट जर माझ्या कंपनीला मिळालं ना तर माझी कंपनी उद्या किर्लोस्करांनाही मागं टाकेल. पारू पारू पारू. काय काय आदित्य सर, काय काय झालंय? काय मला नवीन जॉब मिळाला. खरंच? अभिनंदन अभिनंदन. थँक्यू सो मच. पारू, आपण हे सेलिब्रेट करूया. बाहेर जाऊया मस्तपैकी जेवायला. पण मी ते आपण उद्या खाऊया ना. आणि येताना आजीसाठी पण पार्सल घेऊन येऊ. चल, पटकन आवरतो आणि आधी तोंड गोड कर. अरे वा. अरे प्रीतम, एवढा कसला आनंद साजरा केला जातो? ये बस बस. अरे हा, बस बस बस. मला सांग तर काय. सांगतो आधी तोंड गोड कर. प्रीतम, मला नवीन जॉब मिळाला. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन बाबा. थँक्यू सो मच. त्यामुळे आता आम्ही जेवायला चाललोय बाहेर. एक काम कर,
तू पण चल आमच्या बरोबर. आज माझ्याकडून तुला पार्टी. ती पार्टी वगैरे करू आपण, पण मी तुमच्यासाठी याच्यापेक्षा एक मोठी गोड बातमी घेऊन आलोय. हो काय कसली बातमी? आज मी तुमच्यासाठी आईकडून जेवणाचं आमंत्रण घेऊन आलोय. काय? आणि हे आईने गिफ्ट पण पाठवले. ते घे. हे बघ. प्रीतम, खरंच आईने आम्हाला बोलवलं? अरे हो. आता बघ दादा सगळं कसं सॉर्ट होतंय ते. ते पण तुम्ही दोघांनी नक्की यायचं संध्याकाळी. नको काळजी करू, आम्ही वेळेत पोचतो. चल पारू बाय. यायचंय नक्की. मी आलोच त्याला सोडून. होय. हो ग. आहे आजी, मी इथेच आहे. शांतपणे झोप. आदित्य सर, मला आजीची लई काळजी वाटते. त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय. मला कळत नाहीये काय करायचं. काळजी तर मलाही वाटते. तुमच्या लक्षात आहे ना आदित्य सर, आजीच्या मुलाला लवकरात लवकर शोधायला हवं आपल्याला. हो पारू, त्याचा शोध घेतोय आम्ही सगळेजण. प्रीतमलाही सांगितलंय, लागेल त्याचा लवकरात लवकर पत्ता लागेल. पारू, पण तू आता या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको. अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर. ओके? काही झालं तरी यात खंड नाही पडलं पाहिजे. चल. हो, मी जो तुला हा 10^4(2) समजून सांगितलंय ते तुला कळलंय का? वय समजलं. नाही समजलं असेल तर मला सांग, मी परत समजवतो. आदित्य सर, ही परीक्षा मला काही बी करून चांगल्या गुणांनी पास व्हायचे आणि देवी आईंच्या मनातलीच सून व्हायचे. त्यासाठी अभ्यास करावा लागेल. चल. सो आता कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट कव्हरेज म्हणजेच काय? काय नशीब आहे माझं. आता ही परीक्षा पास होऊन बी काही उपयोग नाही. कदाचित देवी आई आता माझा कधी बी स्वीकार करणार नाहीत. उलट मलाच त्यांना दिलेलं वचन पाळायचं आहे. आदित्य सरांना लवकरात लवकर देवी आईंकडे पोहोचवायला पाहिजे. काय? कुठे लक्ष तुझं? मी काहीतरी ते समजून सांगतोय. तुला झोप येते का? तम, मी पाणी आणतो तुझ्यासाठी. मला ही परीक्षा माझ्या धनींसाठी पास होऊन दाखवायची आहे. मी शिकावं म्हणून माझ्यावर किती मेहनत घेत आहेत. त्यांचा माझ्यावर लई विश्वास आहे आणि तो विश्वास मी तसूभर बी कमी होऊ द्यायची नाही. मी ही परीक्षा पास होऊन दाखवणारच. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.